झी 24 तास एक पाऊल पुढे। दिवाळी शॉपिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता आपण डायमंड सेक्शन बघणार आहोत, त्यामुळे लगेच तिकडे जाऊया। डायमंड्सच्या सेक्शनला आलोय म्हणजे मला नाही वाटत की आपण असेच खाली निघून जाऊ। कुठून सुरुवात करूया? कशापासून? कारण सगळंच फार सुंदर दिसतंय। हा खडा काय आहे? हा, खूप सुंदर आहे ग, खूपच सुंदर दिसतंय। वा, माचू आणि डायमंड हे कॉम्बिनेशन हे इतकं एक्सलंट आहे। मला असं वाटतं की ह्याची प्युरिटी जी आहे ना ती AGI सर्टिफाईड असेल तर तो प्युअर आहे असं काहीतरी समजतात वाटतं। IGI। बरं, हा सुटा पीस आहे म्हणजे आपल्याला जर काही बनवून घ्यायचं असेल तरी सुद्धा हे बनवून देतात। हे इंटरेस्टिंग आहे ना, म्हणजे तिकडे जाऊन आपल्या पद्धतीने आपल्याला हवं ते बनवून घ्यायचं। आणि मला असं वाटतं की दादरमध्ये चिंतामणी ज्वेलर्सच आहेत जे अशा प्रकारे स्वतः म्हणजे आपल्या समोर असं बनवून देतात। खूप सुंदर आहे ग, दिसते पण सुंदर, नाजूक एकदम। ती याची गंमत वेगळीच असते, म्हणजे तुला म्हणलं डायमंड वेगळंच आहे ना। आणि असं आहे, ओपनिंग आहे त्याला। वाव, पूर्ण डायमंड मोर आणि कसलं सुंदर आहे। डायमंड्स आणि मोराचं काही कॉम्बिनेशन आहे का? हिरे, पाचू माणिक आणि माणिक याचं कॉम्बिनेशन आहे। ऑल प्रेशियस स्टोन्स, फारच गोड आहे। म्हणजे चिंतामणी ज्वेलर्सची स्वतःची फॅक्टरी सुद्धा आहे। जसं मी मगाशी म्हटलं की तिथेच ते आपल्याला बनवून देतात। हे कस्टम मेड जसं आपण म्हणतो। नाही, पण आपण जेव्हा हिऱ्यांचे दागिने करतो ना, म्हणजे हिऱ्यापासून जर दागिना करायचा असेल तर तुम्ही गोल्ड काय वापरता? 18 कॅरेट। पण ते नंतर मग काळं नाही पडत? आम्हाला तिकडचे जे छोटे छोटे ब्रेसलेट्स आहेत ना ते दाखवू शकता का? आणि हे असं पट्टी सारखं काय आहे ते पण दाखवा ना जरा। बघा, कुयरी, पाचू आणि माणिक याचं कॉम्बिनेशन केलेलं आणि वेगळंच आहे, म्हणजे असं कॉम्बिनेशन, त्याच्यात पुन्हा मध्ये गोल्ड एक टच आणि डिझाईन पण वेगळं आहे, त्याचं कामही वेगळं आहे। फार आवडलं। डायमंडचं काम केलेलं आहे आणि सुंदर इम्पोर्टेड चेन आहे याला। लुक खूप छान आलाय त्यामुळे, आणि पूर्ण सेट आहे तुम्ही बघितलात तर। स्पृहाला हा आवडलाय। आपण इथे काय काय लिस्ट मध्ये काढणार आहोत मला खूप कठीण वाटतं ना स्पृहा। नाही, आणि शेवटी शॉर्टलिस्ट केलेल्यापैकी सिलेक्ट नेमकं काय करणार आहोत ही सगळ्यात मोठा प्रश्न आहे माझ्यासमोरचा। म्हणजे जर समजा आपण ब्लॅक कलरची साडी नेसली आणि त्याच्यावर जर हे डायमंडचे दैवी टू गुड दिसतील। इतके सुंदर आम्ही ब्रेसलेट्स आणि बँगल्स पाहिलेले आहेत की खरं तर हे हातात नसं ठेवत नाहीये, पण आम्हाला खूप सारे नेकलेस पण बघायचे डायमंडचे। ते त्याच्या आधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, म्हणजे आणखीन एनर्जी येईल पुढचे नेकलेसेस बघायला। ब्रेक नंतर लगेच परत भेटू। झी 24 तास एक पाऊल पुढे।